त्याला सोडलं जाणार नाही. मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय. मीनाताईंच्या पुतळ्याप्रकरणी एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून करण्यात आला. काल 16 सप्टेंबर रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जात असून आज सकाळी ही घटना उघडकीस आल्याने शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवाजी पार्कमध्ये जाऊन मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केली. तसेच ही घटना अतिशय निंदनीय असून पोलिसांनी तो अज्ञात व्यक्ती शोधावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज खोणी गावात पार पडला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संबंधित घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना अतिशय निंदनीय आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. या संदर्भात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घातलेलं आहे. ही बाब गांभीर्यानं घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत त्या समाजकंटकाला सोडलं जाणार नाही असं शिंदेंनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. समाजकंटक ज्यांनी हे कृत्य केलंय ते निंदनीय आहे. बिलकुल त्याला सोडलं जाणार नाही. पोलीस आयुक्तांची मी स्वतः बोललोय. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच्यामध्ये लक्ष घातलंय आणि म्हणून ही बाब गांभीर्याने घेतलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजकंटकाला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.